हॅलो एव्हरीवन, ओनरशिपचा पुढचा पार्ट पाहूया आता आपण. काइंड्स ऑफ ओनरशिप. इथं मी चार्ट प्रिपेअर केलेला आहे. या चार्टमधूनच तुम्हाला ओनरशिपचं ते हे पूर्णपणे कळूनच येईल, पण हा चार्ट तुम्ही पेपरमध्ये पण ड्रॉ करायचा आहे, जेणेकरून कसं होतं पेपरमध्ये एक तुमचं चांगलं इम्प्रेशन पडतं आणि तुमच्या पेपरला वेटेज पण चांगले येतं आणि तुम्हाला मार्क पण चांगले पडतात. आणि वर आपण सगळं लिहिलेलं असल्यामुळे एखादा पॉईंट मिस होण्याची गरज पडत नाही. एकदा का तुम्ही चार्ट पार्ट केला किंवा तुम्ही ते रायटिंग करून बाय हार्ट केलं तर कसं होईल, ते चार्ट लक्षात राहिलं की शब्दावरून पण आपण उत्तरं लिहू शकतो. ओके, आता ओनरशिपची आपण कन्सेप्ट तर पाहिलेलीच आहे की ओनरशिप इज अ बंडल ऑफ राईट, आणि तुमच्याकडे राईटचा बंडल असतो आणि तुम्ही त्या प्रॉपर्टीचं किंवा तुमच्या मालकीच्या असलेल्या वस्तूचं काहीही करू शकता. आता याचे प्रकार पण पाहूया. काइंड्स ऑफ ओनरशिप: कार्पोरियल और इनकॉर्पोरियल ओनरशिप, लीगल अँड इक्विटेबल ओनरशिप, वेस्टेड अँड कॉन्टिजेंट ओनरशिप, ॲब्सोल्यूट अँड लिमिटेड ओनरशिप, ट्रस्ट अँड बेनिफिशियल ओनरशिप. असे पार्ट केले. सोल ओनरशिप आणि को ओनरशिप. कार्पोरल आणि इनकॉर्पोरियल ओनरशिप पासून आपण सुरुवात करूया. हे किती टाइप्स आहेत पहा. 1 2 3 4 5 6 टाइप्स आहेत. त्याचे 6 टाईपवर तुम्ही समजा एकेका टाईपवर 6 म्हणजे 6 दुने 12 टाईप आहेत. कार्पोरल, इनकॉर्पोरियल, लीगल आहे, इक्विटेबल आहे, वेस्टेड आहे, कॉन्टिजेंट आहे, ॲब्सोल्यूट आहे, लिमिटेड आहे, ट्रस्ट अँड बेनिफिशियल आहे, सोल आहे आणि को ओनर्स आहेत. असे जवळजवळ 12 प्रकार आहेत. 12 प्रकाराचे तुम्ही जरी 4-4 ओळी जरी लक्षात ठेवल्या तरी पेपरमध्ये तुम्ही व्यवस्थित उत्तर लिहू शकता. कार्पोरल अँड इनकॉर्पोरल ओनरशिप म्हणजे काय ते पहा. The word corporeal means from the Latin word corpus, which suggests something which has a body or physical nature. Underline this. Which corporeal म्हणजे which has a body or physical nature, म्हणजेच एखादी गोष्ट अस्तित्वात असेल जिला आपण स्पर्श करून पाहू शकतो. इट इज कॉल्ड ॲज अ कार्पोरल, जिचं अस्तित्व आहे, अस्तित्व दिसत आहे अशी वस्तू. ओके, thus corporeal ownership is the ownership of the material objects such as car, gold, land, money, etc. These are the corporeal ownership. Corporeal ownership may either be the ownership of immovable things such as land, building, factory, etc. or of movable things such as jewelry, money, car, animals, ग्रोईंग क्रॉप एक्सेट्रा. असं हे कार्पोरल ओनरशिप आहे, म्हणजे ज्याला आपण स्पर्श करतो, जे आपल्याला दृश्यमान आहे, दिसत आहे समोर, अशा ज्या वस्तू आहेत त्याला म्हणायचं कार्पोरल ओनरशिप. द वर्ड इनकॉर्पोरियल. आता इनकॉर्पोरियल ओनरशिप म्हणजे काय पहा. द वर्ड इनकॉर्पोरियल सजेस्ट समथिंग विच डज नॉट हॅव अ बॉडी, ज्याला काही अस्तित्व नाही, बॉडी नाही आहे, ज्याला काही फिजिकल स्टेटस नाही आहे, ऑर द मटेरियल एक्झिस्टन्स, अशाला म्हणायचं इनकॉर्पोरियल. कार्पोरियल ज्याला फिजिकल एक्झिस्टन्स आहे, ज्याला आपण टच करू शकतो, जे आपल्याला दृश्यमान आहे, दिसू शकतं, अशी प्रॉपर्टी म्हणजेच अशीच ओनरशिप म्हणजेच कार्पोरल ओनरशिप. आणि इनकॉर्पोरल म्हणजे जी आपल्याला दिसू शकत नाही, इट इज इनकॉर्पोरल ओनरशिप. इनकॉर्पोरल ओनरशिप इज द ओनरशिप ऑफ अ राईट. आता लिगल राईट आहे, तुमची ओनरशिप आहे, तर तुम्हाला ती दिसणार आहे का? नाही दिसणार. सो इनकॉर्पोरल ओनरशिप म्हणजे काय? जी आपल्याला दिसू शकत नाही पण जिचं अस्तित्व आहे, अशी ओनरशिप म्हणजे इनकॉर्पोरल ओनरशिप. इट इज द ओनरशिप ऑफ समथिंग ॲब्स्ट्रॅक्ट ऑर फॉर्मलेस, त्याला काही फॉर्म नाही, त्याला काही अस्तित्व नाही, अशी ओनरशिप. सच ॲज कॉपीराईट, ट्रेडमार्क, गुडविल, राईट टू वॉक अक्रॉस समबडीज लँड एक्सेट्रा, इजमेंटरी राईट etc. are the incorporeal ownership. A right in alina, right regarding somebody else property, is normally an incorporeal right, that is ownership. Right in alina म्हणजे दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये आपला असलेला राईट म्हणजेच ती इनकॉर्पोरल ओनरशिपमध्ये येऊ शकतं. इज नॉर्मली अन इनकॉर्पोरल राईट ओनरशिप. इट इज द ओनरशिप ऑफ द लिमिटिंग राईट ऑफ अन ॲब्स्ट्रॅक्ट कॅरेक्टर. हे लिमिटिंग राईट असतात. इनकॉर्पोरल हे कसं आहे, लिमिटेड राईट्स आहेत, कॉपीराईट आहेत किंवा तुमचे ट्रेडमार्क्स आहेत, गुडविल आहे, राईट टू वॉक अक्रॉस द अनदर पर्सन्स फार्म आहे, फील्ड आहे, म्हणजेच इजमेंटरी राईट आहे. हे सगळं कसं आहे, इनकॉर्पोरल आहे, पण ते राईट्स अवेलेबल आहेत. दीज आर ऑल्सो ओनरशिप. लीगल अँड इक्विटेबल ओनरशिप म्हणजे काय पहा. दिस डिव्हिजन ऑफ ओनरशिप वॉज रिकग्नाइज्ड under English law but not under the Indian law. Legal and equitable ownership ही concept आपल्याकडे नाही. The rights recognized by common law court were called legal right, that is ownership. The rights recognized by equity, that is chancellery court, were called as a equitable right. Okay, chancellery court वगैरे झालेलं आहे तुमचं, तुम्हाला माहिती आहे या कन्सेप्ट, आणि नसेल तर तुम्ही मला पर्सनली विचारू शकता. Equity courts recognize rights on the grounds of equity, justice, good conscience and fairness. For example, A, the owner of share in the company transfers these shares to B.
who pays him the amount. एने आपले शेअर बीच्या नावे ट्रान्सफर केले, त्याच्या बदल्यात त्यांनी पैसे घेतले. Proper transfer deed was not made, then company refuses to recognize B as the holder of this share. प्रॉपर व्यवहार झाला नव्हता म्हणून कंपनीने नाकारलं की तुझे शेअर्स काय बाबा बीचे इथं नाही आहेत. इन सच अ केस कॉमन लॉ मे नॉट गिव्ह रिलीफ टू बी. अशा वेळेस कॉमन लॉ रिलीफ देऊ शकत नाही बीला, बिकॉज द लिगल रिक्वायरमेंट हॅज नॉट बीन कम्प्लिटेड. कारण लिगल रिक्वायरमेंट कम्प्लीट नाही झाल्यामुळं, फक्त तोंडी करार झाल्यामुळं इतर बीला रिलीफ मिळणार नाही. However, equity court may step into the provided that though A is still the legal owner of the shares, he holds them as a trustee. आता ए हा लीगल ओनर आहेच अजूनही, आणि तो आता बीला त्यांनी शेअर्स विकलेले आहेत, त्यामुळे तो कोणाच्या भूमिकेत गेलाय, ट्रस्टीच्या भूमिकेत गेलाय, त्यामुळे तो अवेलेबल आहे असं इक्विटी कोर्ट मानतं. कॉमन कोर्ट म्हणतं इथं काही लिगल फॉर्मॅलिटीज झालेल्या नाहीत, त्यामुळे याला काही रिलीफ देणार नाही. फॉर बी अँड मस्ट गिव्ह बी ऑल डिव्हिडंड्स. आणि आता ए तर ओनर आहे त्या शेअर्सचा, त्यांनी बीला शेअर्स विकलेले आहेत, आणि कॉमन कोर्ट म्हणतं की इथं लिगल फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या नाहीत, त्यामुळे बीला आम्ही काही रिलीफ देऊ शकणार नाही. पण इक्विटी कोर्ट काय म्हणतं, ओके ए इज द ओनर नाव, त्याच्या नावावर आहे, तो आता ट्रस्टी झालेला आहे कारण त्यांनी शेअर्स कुणाला विकलेत, बीला. मग आता त्यांनी काय करायला पाहिजे, ही मस्ट गिव्ह बी ऑल द डिव्हिडंड्स. त्याच्यामधून मिळणारे सगळे डिव्हिडंड्स आहेत, फायदे आहेत, ते कुणाला द्यायला पाहिजेत, ऑफकोर्स बीला द्यायला पाहिजेत. इक्विटी एम्फसाइज दॅट लॉ एक्झिस्ट फॉर मॅन अँड नॉट मॅन फॉर लॉ. इक्विटी म्हणतं कायदा हा माणसांसाठी असतो, माणूस हा कायद्यासाठी नाही. अँड दॅट द रूल्स मस्ट बी सो अडॅप्टेड दॅट इनजस्टिस इज अवॉइडेड. लीगल राईट्स मे एन्फोर्स इन रेम or in personam, but equitable rights are enforced only in personam. Equitable rights जे आहेत ते सगळे पर्सोनम मध्येच कॅरी केले जातात, त्या अवेलेबल असतात, रेममध्ये किंवा जगासाठी ते अवेलेबल नसतात. वेस्टेड अँड कॉन्टिंजंट ओनरशिप म्हणजे काय पहा, वेस्टेडचा अर्थच कळतो. वेस्टेड म्हणजे एकामध्ये सामील झालेले असतं किंवा पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स झालेले असलेले. ओनरशिप इज सेड टू बी वेस्टेड व्हेन द ओनर्स टायटल इज ऑलरेडी परफेक्ट. ओनरशिप कधी आहे वेस्टेड म्हणजे परफेक्ट ओनरशिप आहे, त्याची स्वतःची मालकी हक्क आहे. ए बिक्वेथ हिज लँड टू हिज सन बी. एने बिक्वेथ केलं म्हणजे बी विलद्वारे त्याला देऊन टाकलं त्याची लँड कुणाला, बीला. बट दिस इज टू टेक इफेक्ट आफ्टर द डेथ ऑफ डब्ल्यू हू इज एज वाईफ. पण हे कधी अस्तित्वात येणार आहे याचा राईट, जेव्हा बीचा राईट कधी अस्तित्वात येणार आहे, जेव्हा ए ची वाईफ मरेल, म्हणजे बीची आई मरेल, त्यानंतर बी हा मालक असेल त्या जागेचा. ओके, बी इज मदर. अंटिल डब्ल्यू अलाइव शी कॅन एन्जॉय द प्रॉपर्टी, देन इट गोज टू बी. आधी बी डब्ल्यू एन्जॉय करेल आणि नंतर ती कुणाकडे जाईल, बी कडे जाईल. हिअर बी इज राईट इज वेस्टेड ओनरशिप बिकॉज इट इज डिपेंड अपॉन द हॅपनिंग ऑफ अ सर्टन शुअर इव्हेंट, दॅट इज हिज मदर्स डेथ. त्याला ती प्रॉपर्टी मिळणारच आहे, पण त्याच्यासाठी त्याला वाट पाहावी लागणार एक शुअर मुवमेंट आहे. बीची डेथ, डब्ल्यूची डेथ झाल्यानंतरच ती प्रॉपर्टी कुणाला मिळणार आहे, ऑफकोर्स बीला मिळणार आहे. ओनली हिज राईट टू एन्जॉय पोस्टपोन टिल फ्युचर इव्हेंट विच इज सर्टन. फक्त त्याचं काय झालं, त्याचा राईट थोडं पोस्टपोन झालेला आहे. त्याची आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आई मालकी हक्क उपभोगेल, त्याच्यानंतर बी मालक होईल. अशा पद्धतीचं याला म्हणतात वेस्टेड इंटरेस्ट. Ownership is said to be contingent when the owner's title is yet imperfect but will become perfect after fulfilling some conditions. Ownership कशी आहे contingent? Contingent ownership मध्ये काय पहा, ownership is said to be contingent when the owner's title is yet imperfect. Perfect नाही आहे title but will become perfect after fulfilling some conditions. काही conditions fulfill केल्या की त्याचे पण title म्हणजे त्याचा मालकी हक्क काय होईल, परफेक्ट होईल. A gifts a car to his son B provided B marries a particular girl C. एनी बीला कार गिफ्ट केली आणि त्यांनी सांगितलं की यू शुड मॅरी विथ द सी, देन ओनली यू गेट द कार. नाव बीज इंटरेस्ट इज मेअर कॉन्टिंजंट, इट डिपेंड्स अपॉन द इव्हेंट विच मे ऑर मे नॉट हॅपन. डेथ जशी शुअर आहे, आई मरणारच आहे आणि त्याच्यानंतर प्रॉपर्टी मिळणारच आहे, त्याला बोलायचं वेस्टेड इंटरेस्ट. पण इथं बी हा सी लग्न करेलच हे काही हे नाही आहे, त्यामुळे हा इंटरेस्ट कसा आहे, कॉन्टिंजंट, डिपेंड्स अपॉन द कंडिशन्स. Absolute and limited in ownership when in a person. All the rights of ownership, that is possession, enjoyment and disposal, are vested without any restrictions. Possession आहे, enjoyment आहे, disposal करण्याची ताकद आहे, काहीच restrictions नाहीत.
त्याची ओनरशिप ही कशी मानली जाईल? ॲब्सोल्यूट ओनरशिप मानली जाईल, म्हणजे संपूर्ण परिपूर्ण ओनरशिप आहे त्याच्याकडे की तो प्रॉपर्टीचं काहीही करू शकतो. बट वेन देअर इज लिमिटेशन्स ऑन द यूज ऑफ डिस्पोजल ऑफ ऑर ड्युरेशन, द ओनरशिप इज लिमिटेड. पण काही डिस्पोजलला रिस्ट्रिक्ट केलं असेल किंवा काही ड्युरेशन टाकले असतील, काही तास, तारखा, तारीख, वर्ष असं काही ड्युरेशन टाकलं असेल तर मात्र हे लिमिटेड ओनरशिप आहे. फॉर एक्झाम्पल लाईफ टेनान्सी. इन हिंदू लॉ बिफोर 1956 वुमन्स इनहेरिटेड इस्टेट वॉज लिमिटेड ओनरशिप. 56च्या आधी कसं होतं? हिंदू स्त्रिया इनहेरिटेड ओनरशिप हे करत होत्या. त्याच्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये अधिकार मिळाले. 2005ला तर त्यांना ॲब्सोल्यूट ओनरशिप मिळाली वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा. ट्रस्ट अँड बेनिफिशियल ओनरशिप. ट्रस्ट इज अन इम्पॉर्टंट स्पीसीज ऑफ डुप्लिकेट ओनरशिप. ट्रस्ट ही डुप्लिकेट ओनरशिपच आहे. ट्रस्ट म्हणजे काय? विश्वासाने कोणतरी तुमच्याकडे वस्तू हे देतं, मग ती डुप्लिकेट ओनरशिपच होते, तुमच्याकडेच असते ती प्रॉपर्टी. There are normally three parties. Firstly, a person called a maker or author of the trust. पहिला आहे जो ट्रस्ट बनवतो ती व्यक्ती. दुसरा सेकंडली द ट्रस्टी इन whom कॉर्पस ऑफ द ट्रस्ट इज वेस्टेड. ज्याच्यामध्ये कॉर्पस म्हणजे काय? संपत्ती किंवा ती आपण जी वस्तू पाहिलेली त्या वस्तू. कॉर्पस आर वेस्टेड, ज्याच्याकडे ती वस्तू आहे. लास्टली द बेनिफिशियरीज. शेवटचे येतात ते बेनिफिशियरी येतात. फॉर एक्झाम्पल, एक्स रिच मॅन, rich person makes a trust worth ₹10 lakhs and appoints Y as a trustee. X ने ट्रस्ट केलं 10 लाखाचं आणि त्याला Y ला ट्रस्टी म्हणून अपॉइंट केलं. and instructs him to give ₹5,000 per month each to the X son A and B. मग X ने सांगितलं की तू काय करायचंय? माझ्या 2 मुलांना A आणि B ला दर महिन्याला 5,000 रुपये द्यायचे आहेत दर महिन्याला, आणि ते ट्रस्ट म्हणून तू ही जागा सांभाळायची आहे. नाव हिअर एक्स इज मेकर ऑफ ट्रस्ट, वाय इज ट्रस्टी अँड बी आर बेनिफिशियरीज आणि कॉर्पस इज 10 लाख रुपीज. ओके. Now we'll see the last point, that is sole ownership and co-ownership. Normally it is only one person who owns a thing at any given point of time. एकच व्यक्ती मालकी हक्क उपभोगू शकते. अशी जेव्हा अवस्था असते त्याला म्हणायचं सोल ओनरशिप. माझी आणि माझीच वस्तू आहे, त्याच्यामध्ये दुसरं कुणी इंटरफिअर करणार नाही. मला जे काही करायचं आहे ते मी करू शकतो. इट इज दॅट कॉल्ड ॲज अ सोल, एकट्याची ओनरशिप. द सोल ओनरशिप मीन्स एक्सक्लुझिव्ह ओनरशिप ऑफ अन इंडिव्हिज्युअल ॲज अगेन्स्ट होल वर्ल्ड. तो एकटाच मालक आहे, सगळ्या जगासमोर त्या सिद्ध आहे की तो एकटाच मालक आहे. फॉर एक्झाम्पल, अ पर्सन कॅन बी सोल ओनर ऑफ हिज लँड. आपापल्या घराचे, आपापल्या जागेचे, आपापल्या वस्तूंचे आपण कधी कधी सोल ओनर असतो, त्याच्यामध्ये कुणी को पार्टनर नसतं. आणि को ओनरशिप म्हणजे काय? आपली को पार्टनरशिप झालेला आहे याच्यामध्ये. को ओनर म्हणजे काय? इन को ओनरशिप 2 or more persons have interest in the same property or thing, but there must be a common subject matter, a common right, and 2 or more persons sharing the same right. पहा, सोल म्हणजे एकट्याची. इथं को म्हणजे काय? एकापेक्षा जास्त व्यक्ती आहेत, त्यांच्या ताब्यात ही जमीन आहे, त्यांचं पोझेशन आहे, त्यांचा कॉमन सब्जेक्ट आहे, एकाच जागेचे ते मालक आहेत आणि त्यांना सगळ्यांना कॉमन राईट आहे एकच जागा उपभोगायची. को पार्टनरीमध्ये आपण शिकलो की एकच जण त्या शेतामध्ये उपभोग घेऊ शकतो. 2 or more persons sharing the same right. फॉर एक्झाम्पल, पार्टनर्स ऑफ द फर्म, को पार्टनर्स ऑफ हिंदू अनडिवायडेड फॅमिली, दॅट इज HUF. In this way, there are different kinds of ownership. Ownership is a bundle of right, but it is now not absolute. They are restricted by law, customs, rules of society. ओनरशिप जरी आपण बंडल ऑफ राईट म्हणत असतो तरी पण तिथे काही रेस्ट्रिक्शन्स असतात, काही रूल्स असतात आणि त्या रूल्सला फॉलो करून आपण आपली ओनरशिप एन्जॉय करायची असते. थँक्यू.